विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांचा सत्कार व फेब्रुवारी-मार्च 2025 माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या वर्ग 10 व वर्ग 12च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा विद्यालयाचे व्यवस्थापक श्रीकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय सुरेशजी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून याच विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक माननीय श्री हेमराजजी काळे तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक माननीय श्री मोहन नागमोते, विमलताई बेहेरे टोंगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री निळकंठ बोपटे तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक उमेश कट्यारमल यांनी केले. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित सर्व मंडळींचे वर्ग 9 ते 12च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. वर्ग 10ला वर्ग 9ने तर वर्ग 11ने वर्ग 12च्या विद्यार्थ्यांना निरोप देत परीक्षेत यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत या शाळेतील शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मनोगतातून अनेक विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकाप्रती प्रेम असल्याचे सांगितले. यावेळी आज सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक शिक्षक माननीय श्री पुंजाराम राऊत यांना भावी आयुष्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर नवनियुक्त मुख्याध्यापक श्री मोहन नागमोते यांना मुख्याध्यापक म्हणून पदभार सोपविण्यात आला. संस्थेचे सचिव सुरेशजी भोयर व सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक पुंजाराम राऊत तसेच माजी शिक्षक हेमराज काळे यांनी मोहन नागमोते यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक शिक्षक निळकंठ बोपटे, दयाराम चौधरी, उमेश कट्यारमल, लेखनदास किटुकले, दिलीप लारखे, प्रदीप भाजीखाई, सुरेंद्र वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी संजय खांडेकर, देवराव वासेकर, आकाश देपट, अंकुश शेंडे, विनोद क्षीरसागर, अलकाताई भुसारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक पुंजाराम राऊत, विद्यालयाचे सचिव सुरेशजी भोयर यांनी मार्गदर्शन करताना काय म्हणाले आपण बघत रहा. अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत. अशा प्रसंग आपल्या घराच्या लोकांवरती म्हणजे आईवडिलांवरती येऊ नये, समाजावरती येऊ नये. समाजाने सुद्धा आपल्याकडे बोट दाखवून अंगुली निर्देश करून म्हणायला पाहिजे की हो, हा समाजाचा एक चांगला घटक आहे, चांगला नागरिक आहे. आणि हे घडवण्याचं कार्य शाळा करत असतात. म्हणून शाळा ही पूजनीयच आहे. शाळेला कधीही वाईट समजू नका. ती कोणती असू द्या. तुम्ही प्रायमरी मध्ये शिकला असाल, प्रायमरी मधून इथे आलात तरी ती विसरू नका. आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला काही चांगलं देता येईल का याचा विचार करा. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. राऊत सरांना त्यांच्या भावी जीवनामध्ये आनंद मिळो, आरोग्य लाभो. त्यांची दोन्ही मुलं उच्च विद्या विभूषित झालेले आहेत, चांगल्या पदावरती नोकरी करतात आहे. त्यांचा मुलगा सुद्धा एक IIT लेवलचा विद्यार्थी आहे. हे महत्भाग्य आहे. हाच आनंद टिकून राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी एक 2 ओळी मी म्हणतोय. अशी पाखरे येती स्मृती ठेवणी जाती. कारण 84 पासूनचा काळ मी इथे बघितलेला आहे आणि तो सरसर माझ्या डोळ्यासमोर येतो आहे. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती. 2 दिसाची रंगत संगत, 2 दिसाची रंगत संगत, सोबत काहीच येत नाही बरं का. 2 दिसाची रंगत संगत, 2 दिसाची नाती. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित गणमान्य व्यक्ती, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले श्री काळे सर, माजी शिक्षक विद्यार्थी विकास विद्यालय गोमकर, माजी विद्यार्थी विकास विद्यालय, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही या निरोप समारंभाला बोलवलं, मला माझं कर्तव्यच आहे ना तुमचं बोलवण्यापेक्षा. पण त्याच्यामध्ये एक मी बेशिस्त मात्र मी खूप पाहिली आज.
त्याची मला खंत वाटते. बेशिस्त अशी खरी गोष्ट आहे की तुम्हाला बसणं, एका ठिकाणी बसून एखादी बघा, ही मुलगी जी साडी घालून आहे समोरच आहे, मुलगी काय बोलते का मागे, तू इतकं इम्पॉर्टंट आहे का तुला बोलणं त्यांच्याशी, तिच्याशी भरपूर वेळ आहे आपल्याजवळ बोलायसाठी. ही अशी चुकीची सवय जर आपण आपल्या अंगवळणी पडली, आपल्याला लोक मूर्खात काढतात. कारण हा एक टप्पा तुमचा इथे संपलेला आहे. 10वीतून आता तुम्ही 11वी 12वी मध्ये जाणार, 11वीत जाणार, 12वीचे विद्यार्थी परत अजून पुढच्या शिक्षणासाठी जाणार. आणि पुढच्या शिक्षणात पुढचं शिक्षण घेताना शिस्त आपल्यात असायलाच पाहिजे. शिस्त असली तर तुम्ही म्हणजे यशस्वी होऊ शकता. परीक्षेला जाताना कॉपी करू नका, कारण यावर्षी बोर्डाने पेपर नेणारे जे शिक्षक असतात बोलण्यासाठी हे संधी दिले. कारण की वर्षभर हा कार्यक्रम सुरू असतो आणि तो विद्यार्थी आणि शिक्षकाच्या भोवतीच असतो. खरं तर नाट्यचा याचा उल्लेख केला जात नाही. माझ्यासोबत माझे 4 कर्मचारी सुद्धा आहे. कधीतरी त्यांचा उल्लेख झाला पाहिजे असं मला वाटते. आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी वर्ग 5वी ते 12वी पर्यंत शिकत आहे आणि आज निरोप देतो आहे आपण वर्ग 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना. आपण या विद्यार्थ्यातून काय आत्मसात केलं याची अंतिम घडी आता फरवरी महिन्यात आलेली आहे. तुम्ही जर चांगला अभ्यास केला असाल तर नेमका चांगला पेपर तुम्ही सोडवणार आहे याची खात्री आम्हा सर्वांना आहे. येणारा काळ आपल्यासाठी अतिगतीचा आहे. कारण सरकारने सुद्धा आता कॉपीमुक्त शिक्षण आणि परीक्षा ही तुमच्यासाठी ठेवलेली आहे. मित्र, आजपर्यंत तुम्ही ज्या काही कोणकोण्या वर्गामध्ये शाळेमध्ये केल्या, कुठं चिठ्ठ्या लिहिल्या, कुठं हातावर लिहिलं, पायावर लिहिलं, पेपरवर लिहिलं, हे सगळं तुमच्या शिक्षकांनी पाहणार. पण ही संधी तुम्हाला आता मिळणार नाही का? मी एक क्लार्क आहे, तुम्हाला इथपर्यंत सांगतोय. फक्त माझ्याकडून तुमचे काय दिलं मी गुण देणार नाही, पण तुमच्याकडून माझ्याकडून आयडी भेटते. तुमचे फार इतंभूत माहिती आम्ही बोर्डाकडे देतो. आमचं जे मेहनतीचं काम असतं ते आम्हाला माहीत असतं नाही का? विद्यार्थी म्हणून शिकता, पण कधी क्लासचा, बाबूचा, चपऱ्याचं नाव निघत नाही. हॅलो, तुम्हाला सूचना दिल्या आजच्या इकडे बघा. 2 शब्द ऐकायचे असेल, कारण की आता 1 तासामध्ये वादळ येणार आहे हे लक्षात ठेवा. ही पूर्व सूचना आहे तुम्हाला. व्यक्तीचे आराध्य देवता वंदनीय सरस्वती माता, आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या श्रीकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक भोयर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या शाळेतील ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री काळे सर, नवनियुक्त प्राचार्य श्री नागमते सर, बेरे मॅडम, टोंगे मॅडम, सुपरवायझर श्री बोपटे सर, माझे सर्व शिक्षक, सहकारी मित्र, शिक्षकेतर कर्मचारी आणि वर्ग 9 ते 12चे सर्व माझे लाडकी विद्यार्थी मित्रमंडळी, आजचा हा जो सुवर्णयोग आहे, ज्याला सरांनी आता त्रिवेणी संगम म्हटलं, खरोखरच माझं सौभाग्य की आजचा त्रिवेणी संगम, कारण माझ्या या तारखेलाच सेंडअपचा कार्यक्रम, 10वी आणि 12वीचा सेंडअपचा कार्यक्रम आणि माझा सत्काराचा कार्यक्रम एका दिवशी यावा, हा खरोखर माझ्या दृष्टीने अविस्मरणीय असा
प्रसंग आहे आणि त्याच्यामुळे मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो आपण. सर्वप्रथम ज्यांची माझ्यावर अनंत उपकार झाले आहे त्यांच्याप्रती ऋणनिर्देश आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सर्वप्रथम मी त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो आहे. त्यामध्ये श्री कृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय श्री भोयर साहेबांनी मला जेव्हा मुख्याध्यापक पदाकरिता आग्रह केला होता, पण माझ्या मनामध्ये खूप हुरहूर होती की एवढं मोठ्या जबाबदारीचं पद आणि मला प्रशासकीय कार्य संदर्भामध्ये कसलाही अनुभव नसताना मी एवढी मोठी जबाबदारी कशी पेलणार, हा माझ्यासमोर फार मोठं धर्मसंकट निर्माण झालं होतं. तरी पण सरांनी मला त्या ठिकाणी हिंमत दिली आणि तुम्हाला हे कार्य करायचं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मला त्यांच्या विनंतीला मान द्यावा लागला आणि त्यांनी जी मला संधी दिली आणि माझ्या हातनं सेवा करत असताना किंवा कार्यकालामध्ये ऑफिसच्या संदर्भामध्ये काही चुका झाल्या असेल तरी त्यांनी मोठ्या उदाहरणाने त्यांनी पदरात पाडून घेतल्या. त्रिवेणी संगम सांगितलेला आहे. पहिला आहे 11वी तर्फे 12वीला विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात येत आहे. 9वी तर्फे 10वीला विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात येत आहे आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहे ते आज 31 तारखेला सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा सुद्धा आपण सत्कार केलेला आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे 3.5 वर्षापासून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून श्री राऊत सर कार्यरत आहे. त्यांचा स्वभाव सर्वांनी सांगितलेला माननीय आहे, सर्वांना सहकार्य करणारा आहे. परंतु मला सांगायचं म्हणजे आम्ही 1995 पासून 11वी 12वीला 2021 पर्यंत म्हणजे यावर्षीपर्यंत शिकवलेलं आहे. अबोल झाले शब्द आज बोलके होतील का? अबोल झाले शब्द आज बोलके होतील का? आज मुख्य आठवणी पुन्हा जागृत होतील का? आज मुख्य आठवणी पुन्हा जागृत होतील का? काळानुसार सगळंच बदलतं. आज सुद्धा आज आपल्या शाळेतील माननीय प्राचार्य श्री राऊत सर यांचं आज रिटायरमेंटचा शेवटचा दिवस आहे आणि मी सुद्धा त्यांचीच विद्यार्थिनी आहे आणि मी 7 वर्ष त्यांच्यासोबत कार्यरत सुद्धा एक शिक्षिका म्हणून कार्यरत काम केलं. तर मला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सरांमध्ये सहनशीलता हा गुण आहे. कारण आपण पाहतो की मराठीतील जे 9 रस आहेत, 9 रसापैकी एक शृंगार रस असं आज तुम्ही सजून आलेले आहे. विद्यार्थी काही मुली छानपैकी साड्या घेऊन आल्या, त्यांनी सजावट केली आणि त्यातीलच म्हणजे तर एक निसर्गाचा नियम असतो की ज्याप्रमाणे आपण कोणती सेवा करत असतो तर त्या सेवेला एक मर्यादा असते, लिमिट असते. राऊत सरांनी ती बक्षीस का नाही तर ते स्थान निरंतर पल्लवित होईल. तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. शुभेच्छुक प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, धामणा तालुका, जिल्हा नागपूर. हा